मित्रांनो, जसं की आज तुम्हाला माहित आहे गणेश चतुर्थी आहे. सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा येणार आहे आणि गणपती बाप्पासाठी आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक. तर आज आपण मोदक बनवणार आहोत. चला तर मग बनवूया. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. तर हे 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं. पण मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, तुम्ही किसून घेतलं तरी चालेल. विलायचीची पेस्ट, आपलं पावडर आणि ड्रायफ्रूट म्हणजेच की काजू, बदाम, खसखस, गूळ आणि पाणी. आपण पीठ शिजवून घेऊया पाण्यामध्ये. आपण हे 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर त्यासाठी 2 वाटीच पाणी लागणार आहे. गॅस बंद करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडं पीठ घालून आपण ह्याला असंच थोडा वेळ, एक 5 ते 10 मिनिट झाकण ठेवून साईडला ठेवूया. आता आपण मोदकासाठी लागणारे सारण बनवून ठेवून त्याच्यामध्ये आपण तूप घालून घेऊया. याच्यामध्ये खोबऱ्याचं पीस टाकून घेऊ. आपण हे अर्धी वाटी गुळ घातलेला आहे, तो टाकून घेऊया. टाकून घेऊया खसखस, विलायची टाकून घेऊया पावडर, कारण ह्याने सुगंध खूप छान येतो. आता आपण हे पीठ ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आता ह्याला आता बघू शकता, मस्त असं पीठ आपलं तयार आहे. आता आपण मोदक बनवण्यासाठी घेऊया.
पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊया. पाणी आपण गरम करायला अगोदरच ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आता हे आपण जाळी ठेवूया. ह्याला तूप लावून घेतलेलं आहे. हे असं तयार आहे. बघू शकता अशा प्रकारे छान मस्त असे आपले मोदक बनवून तयार आहेत. त्याच्यावरती आपण थोडंसं साजूक तूप घालून घेऊया. बघा किती छान वाटतंय. हे बघू शकता मस्त असे झालेले आहेत.